गरुड़ा टॉपिक क्लियर हो गया क्या? नहीं नहीं, अरे टॉपिक बिगड़ता जा रहा है, क्लियर नहीं वहां पे ना भाई, रुबाब चढाय रुबाब. चेतन बोलला स्ट्रीमवर ते सगळं खरं आहे का? हा हा, बऱ्यापैकी खरं आहे. आणि आता मला बऱ्यापैकी खरं वाटायला लागलंय. कारण भावांनो, सर्व्हर आपलं आहे, पण सर्व्हर वरती जे काही स्टाफ आहेत आणि जे ऍडमिन आहेत, ते आपला कॉल पण उचलत नाही, आपल्याशी बोलत नाही, आपल्याला कुठली गोष्ट सांगत नाही, स्वतःच्या मर्जीने सगळं चालवलंय. म्हणजे आडझोड कारभार चालवलाय. आपला टीएलआरपी कधी चालू होणार आहे? टीएलआरपी चालूच आहे भावांनो, पण टीएलआरपी वेगळ्या प्रकारे चालू झालाय. म्हणजे तिकडे सगळी चालूगिरी चालू आहे, एवढंच चालू आहे, बाकी काहीच नाही विषय. गरुडाजी चेतनला हँडल करायला सांगा, हा थोडा मॅटर. कारण मला मनापासून वाटतो जो काही फायदा होईल तो तुम्हाला मिळाला पाहिजे, कारण तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास टीमवर ठेवलाय. भावा सुयोग भाऊ, तिकडेच मी सत्यानाश केलाय माझा, असं मला मनापासून वाटतंय. खरं बोलतोय. मी पहिल्या आपल्या सर्व्हरचा 0.1 पासून सुरुवात केली आणि सगळ्यांवर भरोसा ठेवला, पण सगळे हरामी निघाले आणि एकदम लालची निघाले, एकदम फालतू निघाले. आणि रिग्रेट होते, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीवर. कारण सगळ्यांवर मी भावासारखा भरोसा ठेवला आणि हे फक्त मला अभिभाऊ बोलत राहिले आणि केसानी गळा कापतात म्हणतात ना, ते सगळं केलं. पण ठीक आहे, देव बघतोय, होईल त्यांना पण शिक्षा. ते खोटं करतील तर त्यांचं पण खोटंच होणार. भावांनो, तुम्हाला सांगतो, मी एवढे दिवस त्याच गोष्टीसाठी शांत राहतोय. मी इतके दिवस त्याच गोष्टीसाठी स्वतःवर कंट्रोल करतोय. मी गप्प राहतोय, मी काहीच बोलत नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की भाई मी मंद आहे. भावानो, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत आणि तुमच्यासारखे मी कामावर ठेवलेत रिअल लाईफ मध्ये. तुम्ही आता सर्व्हरवर कामावर आहेत, रिअल लाईफ मध्ये पण असे छोटू मोठू माझ्याकडे कामावर आहेत. आता काय बोलणार यार? आपण एक भावाचा दर्जा दिला तर बाई वेगळ्याच प्रकारे डोक्यावर चढलेत. विषय असा आहे ना की मी बोलत का नाही माहितीये, मला माहिती आहे आपली बांधिलकी फॅमिली केवढी खुखार आहे ती. चुकून या गोष्टी सगळ्या कळल्या ना, तर बाई कोणाचे हातपाय तुटले जातील. म्हणून आपण बोलत नाही की जाऊ दे बाबा, सगळं चांगलं प्रेमात सॉल्व्ह होऊ दे, प्रेमात सगळं नॉर्मल होऊ दे. पण नाही, नॉर्मल नाही करायचं असं मला वाटते. आणि आता तर म्हणजे मला खूपच त्रास दिलाय. एवढे 5-6 दिवस झाले मी काही गोष्टींसाठी मागे लागलोय, पण मला सर्व्हर मधनं रिप्लाय नाही प्रॉपर, स्टाफ मधनं रिप्लाय नाही देत. आणि ऍडमिन तर मला असं वाटतं की अंबानी झाल्यासारखा फिलिंग आलंय त्याला. कारण पैशांचं तर सगळं चाललंयच विषय, तसा अंबानीचा फिलिंग आल्यासारखी वाटते. अजिबात फोनला रिप्लाय नाही, मेसेजला रिप्लाय नाही दे, मला ब्लॉक केलाय. भावांनो, असा ऍडमिन कुठे बघितलंय तुम्ही? त्याची लायकी आहे का ब्लॉक करायची? लायकी तर नाहीच आहे. लायकी मैत्रीची पण नाहीये आणि लायकी भाऊ बोलायची पण नाहीये. लायकी कुठल्याच प्रकारची नाहीये. पण म्हणजे काही गोष्टींवर थोडंसं बिलीव्ह करायला पाहिजे. भाई एवढा एखादा पोरगा, आज मी पूर्ण आपल्या इन्फेमस माफियाच्या विरोधात जाऊन त्याची बाजू घेतोय. मी स्टाफची बाजू घेतोय. मी सगळ्यांची बाजू घेऊन त्यांच्यासोबत लढतोय की नाही ती चांगले आहेत, सगळे चांगले आहेत, सगळे हे करतील, सगळं ते करतील. तो स्टाफ लोक पण पर्सनली करतात. आणि मला तर असं आपल्या ऍडमिननी सांगितलंय, स्टाफ आणि आमची एक मीटिंग झाली, तर त्याच्यात आमचं असं ठरलं की तुमच्यावर आमचा भरोसा नाहीये. म्हणजे आम्हाला आमच्या गोष्टी प्रोव्हाइड नाही करू शकणार, आमचा भरोसा नाही तुमच्यावर. तर म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की हे सर्व्हर मधल्या सगळ्या गोष्टी होतील त्या आम्हीच आमच्या ठरवू आणि आम्हीच सगळं इम्प्लॅन्ट करू. म्हणजे काय बोलणार या गोष्टीवर? पण एक सांगेल भावानो, सर्व्हर रिलेटेड काही पण झालं सर्व्हरला, डिस्कॉर्डला, तर एकाला पण सोडणार नाही, स्टाफला पण नाही आणि ऍडमिनला पण नाही. कारण जी ही हरामीगिरी चालवले, मला तर बऱ्याच कंप्लेंट आल्या, मला मेसेजवर मेसेज येत होते. म्हणून मी एवढे दिवस लाईव्ह नाही आलो, पण आज लाईव्ह आलो. म्हटलं काय नक्की काय चाललंय विषय, बघू तर खरं. पण एवढी हरामीगिरी चालवले ना, म्हणजे एखाद्याला बोलतात ना, एखाद्याला लायकीपेक्षा जास्त पद मिळालं किंवा एखाद्याला लायकीपेक्षा जास्त मिळाल्यावर कसं तो एकदम वेडा होऊन जातो, तसं सीन आहे. म्हणजे ऍक्च्युली आहेत तुम्ही लकडबग्गे. लकडबग्गे माहित आहे ना, जो वाघाने शिकार केल्यावर तो येतो ना तिकडे, ते उरलेलं चुरलेलं खायला. तसे तुम्ही लकडबग्गे आहेत आणि तुम्ही स्वतःला वाघ समजायला लागले. कमालच आहे यार. खरंच खरंच. लायकी नसताना भेटल्यावर तसं होतं, हेच आहे. म्हणजे काय गोष्ट नाही रे. बऱ्याच जणांना तुम्ही काय कोणाला बॅन देताय,
तुम्ही कोणाला काढून टाकताय, कोणी कोणाचे रोल उडवून टाकताय. तुम्ही कुठलीच गोष्ट क्लिअर नाही करत आहे आणि मनमर्जी कार्यक्रम चालवलाय. एकदम फालतूगिरी चालवलंय आणि म्हणजे खूपच चुकीच्या गोष्टी चालवल्यात. आप लीगली जा सकते हो इसके ते करायलाच लागणार आहे. बघा, शेवट हा खराबच होतो आणि तोच करावा लागणार आहे. कारण प्रेमात आहे ना, सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह नाही होत. प्रेमात जर सॉल्व्ह झाल्या असत्या तर मिलिटरी नसती ठेवायला लागली. हे तर सिंपल आहे. संसदेमध्ये प्रेमात गोष्टी सॉल्व्ह होतात आणि बॉर्डरवर मिलिटरीच लागते. तसंच सीन है। बाकी विषय क्या है? यार मैं यहाँ पे ना लोन ले रहा हूँ अलग अलग लेवल के कि ये मेरे जो काम अड़े हैं वो क्लियर करने के लिए। और वहां पे है ना उसको कुछ लेना देना ही नहीं रे इस चीजों से। भाई उसके गाड़ी के लोन उसने 1.5 2 साल के पहले से ही भरे एडवांस में। जो बंदा लास्ट एक 1 1.5 साल से जॉब पे नहीं है वो एडवांस में पैसे भर रहा है। और यहाँ पे मैं लोन ले रहा हूँ, वो भी वो इस पे करते हैं ना, वो एक्स्ट्रा पैसे देखिए प्राइवेट लोन, वो कर रहा हूँ। एक लोन पे दूसरा लोन, दूसरे लोन पे तीसरा लोन। और क्या ही बोले यार, उसको मैंने इतना यानी ऐसा पाया पड़ के बोला कि भाई वो कर तू, क्योंकि मुझे वो लोन एक एक लोन क्लियर करने हैं। बहुत सारा प्रेशर आ रहा है। हर महीने इतना पैसा जुटाना बहुत हार्ड होता है। बाकी अपने खर्चे भी रहते हैं। अरे यार, अपनी एरियर 3 महीने से शोरूम में, क्या बोलते हैं उसको, वर्कशॉप में, वो मैं ला नहीं पाया। क्यों? क्योंकि उसको खर्चा था। उसको लगभग 1.25 लाख रुपए खर्चा था। इसलिए मैं वो ला नहीं पाया, क्योंकि इतना डायरेक्ट कैश भरना था उतना, तो वो भर नहीं पाया। तो इतना बोल के भी उसने कुछ नहीं किया यार। मैं उसको बोला वो पहले का पैसा तो दे, वो भी नहीं। अभी का पैसा वो भी नहीं। 20,000 रुपए मुझे दिया उसका, 20,000 रुपए। यानी अपने सर्वर पे काम करने वाले बंदे हैं ना, उनको भी ज्यादा मिलता है इससे। फिर भी यार, यानी कौन सी अभी बांधिल की दिखाऊं। और मुझे अभी बाहर से तो ऐसा खबर आई है कि भाई वो वो बोलता है मुझे बांधिलकी से कुछ लेना देना नहीं, मुझे पैसा कमाना है, बाकी सब जाए भाड़ में। सूर्या भाऊ मस्त होता, काही मस्त नव्हता भावांनो। सीध 8 विला तुला माहिती नाही, सूर्या भाऊनी पण तोच स्कॅम केलेला आहे, ते बोलतो, तोंडावर नाव घेऊन बोलतो. त्यांनी पण आपल्या आहे ना 2-1 लाखाचं नुकसान केलं. आपल्या सर्व्हरच्या भरपूर काही गोष्टी होत्या ना, त्या त्याच्या अकाउंटच्या नावावर होत्या आणि त्यांनी त्या डिलीट केल्या. आणि त्यांनी दुसरी गोष्ट काय केली माहितीये का, ती सर्व्हरचं TLRP नाव आहे ना, जे तुम्ही सर्च केलं ना गुगलवर, तर जे नाव येतं ना, ते पण त्यांनी त्याच्या नावावर रजिस्टर आहे. ते जे नाव ज्याच्या थ्रू रजिस्टर आहे, तर त्याचा जो जनक आहे ना, तो त्यांनी स्वतःला दाखवलाय. भाऊ, आजच्या काळात कोणीच नाही, सगळे आहे ना त्याच थाळीत खाऊन तिकडेच हागणारे आहेत. अरे तो आता हा ना हा डिसरिस्पेक्टवर आलाय रे. हा हा तो मग येऊ बघत दे ना. नाहीये समोर कोण आहे, समोर इव्हन गरुडा आहे, इव्हन श्रीमान आहे स्वतः. जो ज्याच्या नावावर सर्व्हर चालतोय, तो त्याला पण डिसरिस्पेक्टच करायला लागलाय. हे कुठला रुबाब आलाय? ज्याच्या नावावर तू भावा जगतोय, ज्याच्या नावावरून तू पैसे कमवतोय, तू त्यालाच रिस्पेक्ट नाही देत आहे? नाही ना, त्याच्याच नावाने जी केलेली ओळख आहे ना, आणि ते काही माणसं आहेत ना, तो त्याचंच आता काय त्यांच्यावरतीच चाललंय हा माहिती रुबाब का? असेल. तो आता बोलतोय, "मी सर्व्हर चालवतोय. ह्या सीझनला श्रीमान भाई नाही आलेत. ह्या सीझनला कोणताच स्ट्रीमर नाही आलाय. ह्या सीझनला मी सर्व्हर चालवलाय. हा सर्व्हरचा मी आहे." आता तो जे जे श्रीमान लेजेंड हे नाव आहे ना, तिकडे मी तर बोलतो, "करा ना. निक आर-पी कोण खेळतंय बघू? निक नाही, रोल प्ले ठेवा ना." त्यासाठी भावांनो वेगळा सर्व्हर करावा आणि हां, तिकडे हे तेच, तेच, सगळे तेच धंदे करावे. बोलतोय. हा TLRP आहे, तर TLRPच राहणार. टी-एल-आर-पी आणि याचा ओनर आहे ना टी-एल-आर-पीचा मीच आहे आणि हां. मीच राहणार. कोणी किती काही बाहेर अरे तो बोललं, जो बोलतोय अरे ना, सही की बात. मी सर्व्हर नाही उभा नाही केला, मी मॅनेज केला. अहो, कोणी पण उभा केला असता, कोणी पण नाही, मॅनेज एवढं केला काय असता. मोठी गोष्ट नाही. मैं जाम काही मोठी गोष्ट नाही. ऐसा है ना कि उसने रिजाइन मारा था, मुझे बहुत सारे बंदों ने बोला, बराबर। वो सर्वर में नहीं था, बाहर निकला था। फिर वो उसी लेवल पे एडमिन के पद पे कैसे आ गया? मैं बताता हूँ गरुड़ा दोस्तों, भाई मेरा आपकी आईडी भी हाँ, उसने यूज करके वो परमिशंस वगैरह ली थी। और उस आईडी से ये बहुत गरुड़ा भाई की गलत आईडी से गलत एकदम गरुड़ा चीज है। भाई की आईडी से टॉम ब्राउन को ब्लॉक भी किया। मतलब गरुड़ा भाई को नहीं पता
कि उन्होंने टॉम ब्राउन को ब्लॉक किया है, ये बट तो निक मुझे ने पता भी नहीं यार। ये यानी कमाल ही है यार। यानी किसी पे भरोसा रखना आज के दिन में है ना, तो चोरी नहीं अच्छी बोलेंगे चीज तो नहीं क्या है। बोलेंगे गरुड़ा भाई? मतलब सच्चाई ना मालूम पड़े इसलिए टॉम से बात ही ना नहीं, करेंगे, इसको करेक्ट। एक्चुअली देखो, टॉम अगर मार ये देगा। किया होगा ना तो इसको बोलते कि गू खाने। और एक टॉपिक की मैनेजमेंट यानी चुप क्यों जिसने है अगर खिला है ना उसका ही गू खा रहे हो। हाँ वो तो बुरी चीज है पर बोल रहा हूँ नहीं क्योंकि वो फैक्ट है ये, सच्चाई है उस समय। तो मुझे सच्चाई कुछ है। फर्क नहीं पड़ता, हूँ सच्चाई में डायरेक्ट बोलता हूँ कि और एक भाई चीज मुझे अगर पूछनी एक है। बंदा आप पे भरोसा रखता है, आप उसी का अकाउंट हैक मारते हो, उसी के अकाउंट से दूसरों को भी बैन करते हो या किसी को गायब करते हो, खुद को पावरफुल करते हो, ये गलत चीज है यार। ये वो वो नितेश पीठ में खंजीर मारने जैसा सीन। तो एक मिनट, जब टॉम सर्वर भाई स्टार्ट हुआ बताओ। था हम्म तो मेरे को याद है अभी भी, निक भाई की ना कंटिन्यूसली एक ही स्टेटमेंट रहती थी कि मेरे को चार्ली को जवाब देना है। मैंने कहा कौन चार्ली? तो उन्होंने फिर अरे एक्सप्लेन किया कि भाई लास्ट टाइम जो चार्ली जो रन कर रहा था, ये कर रहा था। तो मैं वो समझा, मैंने चार्ली भी कहा आया अच्छा है यहाँ पे इस पे क्या बोलते हैं उसको, चाट में कहाँ है पे? चार्ली। अच्छा 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 पॉपकॉर्न लेके अच्छा। बैठा है, बोल रहा है। नहीं नहीं नहीं, मैं वैसा मैं कुछ नहीं है चार्ली, ये नॉर्मल प्यारी स्ट्रीम है। नहीं, मैं तो जवाब दे रहा हूँ। तो टॉम भाई वो वाला आ, बताओ ना। हाँ मैं बता रहा हूँ। तो मेरे को ये हाँ। बोला गया था कि मेरे को चार्ली को जवाब देना है, क्योंकि चार्ली कि तू सर्वर जिस दिन 6 महीने से ज्यादा चला लेगा, तू मेरे को बता दियो, तू 6 महीने से ज्यादा सर्वर चला नहीं पाएगा। तो मैंने बोला था निक को, मैंने कहा भाई क्यों नहीं चला पाओगे? चला पाओगे। वो मुझे नहीं पता था ना इसको फ्रॉड करना है, और चार्ली भाई को पता था कि ये बिना फ्रॉड करे नहीं रुक पाएगा। आज मेरे को वो चीज याद आती है बार बार कि अच्छा इस बात के पीछे ये लॉजिक था। तो सारी चीजें ना आपस में अब कनेक्ट हो रही हैं, समझ रहे हो? चार्ली भाई को कहीं ना कहीं पहले से ही पता था कि इस बंदे की औकात क्या है, और सच में ये सर्वर 6 महीने नहीं चल पाएगा। और अभी भी ये सर्वर बस इसलिए चल रहा है क्योंकि आप अभी तक गरुड़ा भाई आपने कोई एक्शन नहीं दिया है। आप लेट गो कर रहे हो चीजें, भले माइनस में कर रहे हो, नुकसान में कर रहे हो। नहीं, मैं खाली है ना सर्वर का विचार कर रहा हूँ हाँ बस बस वही वही इसीलिए, वही क्योंकि मैंने वही चीज है। आपको भी बोला, मैंने सबको बोल के बनाया कि हम्म, भाई मेरी इच्छा की भाई टीएलआरपी का नाम हो, अच्छा चले। उस लास्ट टाइम भी मेरे को इतना बुरा लगा ना कि भाई कोई बाहर का बंदा आके मेरे को बोला कि भाई आपके सर्वर पे क्या बोलते हो उसको, हैकर खिलवाते हो। भाई मैं बोला मैंने कब हैकर को खिला है? अभी भी हो रहा है हैकर वाला जब सीन। मेरे को पता चला चीजें कि क्या हुआ है क्या नहीं, उस टाइम मुझे रियलाइज हुआ ये क्या हो रहा है। तो ये सब पीठ पीछे चीजें होती है उसका। भाई हर एक बंदे को पता होता है ऐसा नहीं है। राइट राइट। जो अंदर रहते हैं ना, जिनको परमिशन से, उनको ही पता रहता है ये सब चीजें। तो ये चीज तो मुझे पता नहीं थी, पर जब पता चली तो मैंने श्रीमान के लाइव स्ट्रीम पे डायरेक्ट मेरा डिसीजन वन शॉट दिया था। मैं उस टाइम भी बोलता हूँ, पूरी अपनी पप्पा फैमिली अलग डिसीजन पे थी। वो बोली कि नहीं, जो कुछ आप बोल रहे हो कि 30 दिन का गैप देते, फिर लेते रिटर्न उसको, ऐसा वैसा, हाँ कि वो हाँ 30 दिन में आदमी सुधर जाएगा ऐसा। हम्म, पर मैं डायरेक्ट मेरे जो मत मत था मेरा, उसमें मैं ठाम रहा कि भाई डायरेक्ट बैन दे दो, कुछ नहीं, किसी को भी एंटरटेन मत करो। आपके साथ अभी कोई तो भी बात कर रहा था, उसको मैं थोड़ा बोलना चाहूंगा कुछ। तो कौन बात कर रहा था? मेरे हाँ को मैं कर ध्यान रहा था नहीं। टॉम टॉम हम्म, टॉम। हम्म, टॉम भाई, मैं आपको एक चीज बोलता हूँ, मैं 6 महीने सर्वर क्यों नहीं चला पाया, मैं इसका तो एक्सप्लेनेशन देने आया हूँ। बाकी मेरे को कुछ नहीं फर्क पड़ता। हाँ हाँ मैं बताता हूँ। सर्वर है ना, सर्वर में थे 500 लोग, और गरुड़ा जी भी बोलेंगे, झूठ नहीं बोल रहा हूँ। सर्वर में थे 500 लोग, और एक बंदे ने भी 1 रुपए भी नहीं भरा था। फ्री एंट्रीज थी। राइट। तो अगर मैं 100 रुपए भी लेता एक बंदे से, 100 रुपए एंट्री के, तो भी मैं 50,000 हो जाते हैं। हाँ आगे का आधा आधा और साल सर्वर चला पाता। राइट। तो मेरे को कोई ऐसा दिक्कत नहीं था। मैं 20,000 पर मंथ से सर्वर चला रहा था, और मेरे मेरे जेब से पैसे डाले थे। बट और वो सर्वर इतना क्वालिटी था, गरुड़ा जी भी बताएंगे, कोई भी बताएगा, वो सर्वर ना ग्लिच होता था, ना उसमें कुछ था। सब स्क्रिप्ट अपन ने खुद ने बनाई हुई थी। वो बहुत क्रेजी था उस टाइम पे। अपना मेरे से थोड़ी गलती हो गई कि मैंने फ्री कर दिए थे एंट्री। बट ठीक है, फिर गुरु जी ने मेरे को बोला कि एंट्री के पैसे लो, नहीं तो अपने सर्वर प्रॉब्लम। फिर मैंने एंट्री को पैसे लगाना चालू कर दिया था। बट तब तक बहुत पब्लिक आ चुकी थी ऑलरेडी।
बहुत लोग व्हाइट लिस्टेड हो चुके थे। भाई इस मैंने टाइम भी सेम ही हुआ है चार्ली। इस हाँ क्या? टाइम भी एंट्री फ्री थी। हाँ फ्री अभी थी। मैंने हाँ लास्ट में बोला तो एकदम वो यानी मैंने बोलने के बाद 1-2 महीने बाद वो सब इम्प्लीमेंट होता है। बट क्योंकि एंट्री कैसे फ्री थी अभी भाई, बराबर है। बट यहाँ पे कैसा है, पैसा निकालने के लिए कुछ भी कर रही है पब्लिक ना। ये हम्म लो हम्म मॉडिफाइड गाड़ी, हम्म, ये लो घर, इतने इतने पैसे का 20-20 हजार का घर देखा है अभी भाई अपने सर्वर में मैंने, मालूम है क्या? बराबर बराबर। और वो अमाउंट आपको कभी नहीं आई है, कभी भी नहीं आई नहीं है। वो अमाउंट आई नहीं, मुझे तो ऐसा पता चला कि वो अमाउंट सर्वर पे भी नहीं आई है। वो अमाउंट बाहर से ही बाहर गई है। कोई भी स्ट्रीमर अगर ऑन स्ट्रीम कुछ परचेस करता होगा हम्म। तो स्क्रीन सीधा हाइड हो जाती थी। स्क्रीन हाँ हाइड करने को बोलते हैं। बोला जाता था कि तुम टीवी पे तो नहीं हो, और अगर टीवी पे हो तो बंद करके आओ। हाँ याद है मेरे को। और खुद का वो दिया करते थे। मैंने बहुत बार हम्म पूछा है हम्म। कि ये किसका है, और जब नाम आता था तो दिखता था किसको पेमेंट गया है। ठीक है, अभी अपनी अपनी चॉइस है। गुरु जी को तो मैंने पहले भी बोला था, अभी भी बोल रहा हूँ। पर गुरु जी तो एकदम सॉफ्ट दिल के हैं, तो वो कुछ करते ही नहीं है। क्या हमारे अंकित पूरे हाथ त्यागी में कौन है? आएंगे अंकित 5 त्यागी 8 2 मैं 4 हूँ मैं वही हूँ टॉम मैं हूँ ब्राउन, वही टॉम टॉम ब्राउन। टॉम टॉम टॉम। टॉम, तुमने बहुत पैसे दिए उसको। हाँ हाँ पर्सनल अरे तो पर्सनल इन्वेस्टर ही है ना वो, अच्छा मेरे को इन्वेस्टर एक ही है बात वो। मेरे को एक बात बताओ इन्वेस्टर चार्ली नहीं, भाई। बीवी बीवी हाँ बीवी बीवी उसने उसने जब हिसाब हम्म। लगाया, उसने बहुत सारा पैसा इस तरीके से दिखाया अपने गायब स्ट्रीम कर पे दिया कि ये इसने मेरे को पर्सनल दिया, इसने मेरे को पर्सनल दिया। मैंने मेरे को भाईचारा के नाम पे कोई दिया भी उसको। और एक गायब अरे भी जेन्युइन किया उसके बाद उसने और एक से। सीन, उसके बाद और एक सीन है। वो कॉल करता है पहले टॉम भाई को, टॉम भाई स्क्रिप्ट लेनी है, पैसा भेजो। हाँ कॉल कट किया, 5 मिनट में लाला को कॉल, लाला स्क्रिप्ट लेनी है, पैसा भेज। एक ही हाँ साइड से एक ही स्क्रिप्ट के 2 पैसे। और टॉम भाई को बोल नहीं रहा है अरे मैंने स्क्रिप्ट के पैसे भरे, लाला को बोल रहा है अरे ठीक है चल मैंने पैसे भर दिए। रम्मी दोनों रम्मी से पैसे लेके रम्मी। एक ही पैसे जा रहे, आधे पैसे गपचुप गायब खिशात। और गायब मेरे को दे बोल दिया। रहा है कि तू ये तो स्ट्रीम पे बोला कि ये सारे पैसे टॉम ने मेरे को पर्सनल दिए। भाई मैंने तेरे को पर्सनल किस चीज के दिए? तू मेरे को कुछ एक्स्ट्रा सर्विस दे रहा था क्या अलग से? हैरी तो बांदिल कोणतरी की मित्र दिक्कत हो मला बोला, इसलिए "अरे प्यार हैरी से तो वो वरती चुप राहतो." हो। बोला है? मेरी इच्छा है कि भाई निखिल ने सब क्लियर करना चाहिए। वो इतने दिन हो गए मेरा कॉल नहीं उठा रहे हैं, भाई इसका ते मुझे करावं बहुत लागेल गुस्सा आ माहिती का गया। एकदा 6 दिन हो नाही गए बाबा, शायद। बघणार 6 अरे दिन तुम पहले लोग बात काय हुई थी, उसने मारपीट मेरा वाला कॉल नहीं विषय नहीं उठाया। करना है, बस और सर्वर के स्ट्रीम पे ऊपर विषय पैसे क्या है निकालने क्या नहीं नहीं हैं। चल रहा है, सर्वर में मारेंगे क्या बिरेंगे चल रहा नहीं है, रे, यार मारेंगे इवेंट आ रहे नहीं, समझेंगे यहाँ पे बस कल बात होती नवरात्रि है, चालू हो बाकी रही है, कुछ नहीं। कुछ किसी भी खोटं बोला चीज नॉर्मल की है। कोई भी ए रुक इंफॉर्मेशन रुक नहीं रुक, दे उसने रहा है। चैट में बोला और खोटं उसने बोलायची बोला लिमिट है असते। कि मैं एक बंदा झूठ बोलेगा, खुद बोल 2 रहा हूँ, 3 4 5 दूसरा 6 कोई 7 नहीं 8 9 बोलेगा। 10 100। नहीं देखो अरे डिस्कॉर्ड दोस्तों, पे मैंने बुला लो स्ट्रीम ना। के शुरुआत में ही बोला है कि भाई मुझे पता है सब लोग स्ट्रीम देख रहे हैं, स्टाफ भी देख रहा है, निक भी देख रहा है, तो अनु प्रॉपर देखता लेवल पे है देखो बरोबर। मैं क्या बोल रहा हूँ क्या नहीं, वो अरे तो देखो। कॉल क्यों नहीं उठाया यार मैंने 1 वीक से? हाँ इतने दिन हो गए मैंने कॉल किए, जानबूझ ब्लॉक के क्यों कॉल किया नहीं इंस्टा उठाए। पे? भाई इंस्टा पे ब्लॉक है नहीं क्या है यार, मेरे को स्टोरी लड़कियां दिखी नहीं थी मैसेज ना ब्लॉक घूमने करती। जाते हुए। और अभी तू सच में मैसेज तू तो पढ़वा भाई गरुड़ा नाचा जी। जैसा निकला रे, नाचा ही है तू। चलो मेरे को स्टोरी दिखी लड़कियां थी कभी ना। ब्लॉक जी। नहीं करती, तूने मेरे को ब्लॉक किया है, क्या ही बोलूं यार। वो मैसेज अरे हाँ? उसकी पढ़ो चैट ना पढ़ो ना, चैट उसकी चैट पे। पढ़ो ना। चैट में क्या बोल रहा पता कितना है क्या? दूध का चैट दूल्हा पढ़ो बन रहा है ना। चैट में, ऐसे भाई हा सोजवळ नहीं नहीं पोरगा देख एकदम। अरे लीगल ऍक्शन बाळा, तुला नाही कळत कसे असतात. आयुष्य जाईल रे, इकडून तिकडे फिरावं लागल. नहीं यार क्या है मालूम है क्या, तू दूसरों के ये बोल रहा था कि दूसरे एडमिन लोगों ने क्या किया क्या नहीं किया, और तू जो कर रहा है वो पूरा डिटेल यहाँ पे आ रहा है रे। अब उनका तो सब ठीक लोग है, थोड़ी ना उनको झूठ झाकली बोलते हैं। मूठ 1.25 लाख वैसा हो गया है, पर तेरा तो पूरा डिटेल यहाँ पे आ रहा है, फिर भी तू और बोल रहा है और कि इधर भाई मैं कोई अच्छा सब हूँ। प्रूफ हाँ? के साथ बैठे हैं, कोई हवा में नहीं बात तूने कर रहा इतने है। दिन हो गए कॉल नहीं उठाए, तेरे मीटर को इतने बराबर आ दिन गया। कॉल किया है मैंने, तेरे को मैसेज किए, तूने सीन किए फिर भी रिप्लाई नहीं दिया। तू इतना कौन से काम में बिजी है? भागने के सर्वर पे भागना तो ना एक अभी। एक बंदा नहीं है यहाँ पे सर्वर के डिस्कॉर्ड पे तो एक बंदा नहीं रहता है, पूरा पर स्टाफ गरुड़ा नहीं जी रहता है। बांदिल की भाई हर एक के चीज नाम तेरे को पे बता रहा हूँ, बोल हर एक चीज तू कुछ आंसर ही नहीं दे रहा है, ये गलत बात है। और गरुड़ा जी ने बोला ना इवेंट क्यों नहीं रहे सर्वर में? अभी जो इवेंट बनाएगा, एमएलओ बनाएगा, उसको पैसे देने पड़ेंगे ना, उसको पैसे किधर से देंगे अभी? अभी पैसे लेके भागने का प्लानिंग है। और अभी उसको इतना दिन दिया, उसको दिन ही दिए जा रहे। मैं गरुड़ा भाई को उस देने दिन दे से रहे पिछले हो। 10 दिन से अभी यही भाई बोल रहा हूँ, आप उसको और पैसा इकट्ठा करने दे रहे हो। अभी भाई मैं गलती कर देखो दिया सुनो डिस्कॉर्ड पे यार आके, मैं सुनो, निकलता हूँ भाई। मेरे को नहीं अभी कुछ नहीं बोलने नहीं का, नहीं मैं चार्ली बैठ बैठ। बट नहीं, अभी बैठ एंट्री नहीं लिए सीन तो ऐसा एंड तक नहीं रुकना है, पड़ेगा। वो खुद आएगा, वो सामने आएगा और क्लियर कर देगा कधी गरुड़ा कधी तुला आतापर्यंत वाटतंय वो खुद बाबा सामने हे बघ आएगा? तसं नाहीये, तुम्ही बोलतात ना
तुम्ही एक वेगळ्या लेवलला बोलतायत. तुम्ही म्हणजे थोडासा विषय तुम्ही वेगळ्या प्रकारे घेतायत. पण माझा वेगळा विचार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, सर्व्हर आहे ना, सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे सर्व्हरचे जी काय ऍडमिनिस्ट्रेटर पॉवर जी आहे ना, ती त्याच्याकडे आहे, बरोबर. हा सर्व्हरला काही प्रॉब्लेम झाला ना, हम्म. तर याचा जबाबदार तोच असणार आहे. बरोबर त्याच्याकडे की म्हणून मास्टर आहे. म्हणून मी कुठलीच गोष्ट मी त्याला आधीच सांगितली ही गोष्ट. ही मी त्याला स्वतः कॉल करून सांगितली, की सर्व्हरवर तू बरोबर याला काढतोय, त्याला काढतोय, मला काही फरक नाही. पण सर्व्हरवरती मेन तूच आहे. सर्व्हरला काही प्रॉब्लेम झाला, तर तुझाच गळा पकडणार मी. बाकी मला काय माहिती नाही. तुझीच कॉलर मी पकडणार. हा विषय आहे. तेच बोलतोय ना तुम्हाला. आणि आता म्हणून तो म्हणून मी काहीच करत नाहीये त्याच्यात. तेच त्यांनी काय केलंय की पॉवर त्याच्यावर ठेवली आहे की कोणी मला काय केलं नाही पाहिजे. जर कोण मला नाही बोललं, जर ओनर मला नाही बोलत, तर दुसरे काय बोलतायत मला, असं झालंय ते. नाही, ओनरचं नाही, समजलं. त्याला आता करेल तो. आता तो लाईव्ह स्ट्रीमला आला म्हणजे तो जागृत झाला. म्हणजे तो आता होश एक मध्ये वीक आलाय तुम्ही कॉल आता. केलं तेव्हा तर नव्हता आला होश. नाही, आता आता होश हे लगेच आली. 4-5 दिवस तर नाही आला. आता त्याला होश मध्ये आला असेल तो. तर मग हो, आता तो माझ्या येईल मते आणि सगळा विषय करेल क्लिअर. यावेळेस असं बिअरच्या पण जागी गरुडा तुम्हाला आतापर्यंत वाटतंय की तो, मला नाही वाटत तो काय क्लिअर करेल. मला फुल डाऊट आहे. गरुड़ा जी बट डायरेक्ट बोल दो ना अब हो गया करके, अब इतना हो चुका है सबके बोलने गरुडा पे, मला फक्त समझ सांग, लो. तुला एक गोष्ट बोलायची, निक तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये नकोय. तू तुझी मॅनेजमेंट, तुझे ऍडमिन बिडमिन सगळं घेऊन जा. मी माझं नवीन सर्व सांभाळतो. अहो, विषय सिंपल काय आहे. माहितीये काय, ऐक. मला आहे ना, ही सगळे आपला स्टाफ आहे ना, जो आधीचा स्टाफ आहे ना, जो कंटिन्यू करतोय, हा त्यांच्यासोबत मला बोलायचं आहे एकदा. मला ते पण त्यांच्याकडून त्याच्याच फेवर जाणून मध्ये आहेत. घ्यायचं आहे. हा, असू दे ना त्याच्या फेवरमध्ये, मला काय घेणं देणं नाही त्या गोष्टीची. मला एकदा जाणून घ्यायचं आहे त्यांच्या गोष्टी. हम्म. पण त्यांचा विषय काय माहितीये का, हे सगळ्या गोष्टी आहे ना श्रीमान भाऊला पण ऐकायचे. त्यासाठी मी बोलतो की ठीक आहे, येऊ दे त्यांना. सगळ्या मग एकत्र समोर आले की मग करू ती मीटिंग. पण बऱ्याच गोष्टी आहेत अशा. चेतन भाऊंना पण बऱ्याच गोष्टी अशा वेगळ्या वाटल्यात किंवा वेगळ्या आल्या, तर त्या सगळ्या क्लिअर होऊन जातील ना. नाही ते तर आहे. हा, ते बरोबर आहे. पण ते काय होतं माहितीये का, आता दादाची पण इच्छा असते TLRP खेळायची, सगळ्यांचीच इच्छा असते. नाही, दादाची इच्छा त्यांनी मारले, हे तुम्हाला इच्छा पण माहिती आहे, मारली सगळ्यांना आहे माहिती आहे. आणि त्याची इच्छा त्यांनी इच्छा मारले, आहे. त्याला खेळायचंय. हा पण निखिल आहे ना, हा गेल्या सर्व्हरचा व्यवहार क्लिअर करत नाहीये ना, म्हणून तो खेळत नाही, या एका गोष्टीमुळे. आता तेच तुम्ही ना. बघितलं लास्ट सर्व्हरची अमाऊंट केवढी होती आणि या सर्व्हरची अमाऊंट केवढी नाही, आणि आतापर्यंत. याच्यावरनं आमचं पण बऱ्याच वेळा भांडण झालंय. निखिलची पण माझं बऱ्याच वेळा त्यावरून वाद होतोय. निखिल पण मला बोलतोय तुम्ही असं कसं बोलतायत वगैरे. पण मी त्याला बोललो की तो त्याचा प्रश्न आहे ना, त्याने ठरवलंय की जिथपर्यंत ह्या सर्व्हरचं, तो बोलतो अशा म्हणजे चिखल उडवलेल्या गोष्टींवर मी खेळणार नाही. हा पण बोलतो ती उद्या माझ्यावर पण तुम्ही लेजंड चिखल हे उडवतील नाव तुमच्यामुळे. हा, त्याच्यावर काय कारण त्यांनी लेजंड नाव कमवायला एवढी वर्ष घालवले. ते निखिलला नाही बरोबर आहे. कळणार, कारण निखिल अजून निखिलच राहिलाय. तो त्याच्या पुढे गेलाच नाही. मी त्याला ती गोष्ट नाही समजणार. विषय चैट असा आहे, कर रहे. तो लेजंड आहे, तो श्रीमान लेजंड आहे. तो एक वेगळ्या लेवलला आहे. त्याला आपण आपल्या जोडीला कम्पेअर करून नाही चालणार. आणि त्याचं मला योग्य वाटलं. तो भले माझा भाऊ आहे पर्सनली, पण इकडे तो वेगळ्या याच्यामध्ये आहे. तो हे त्याचा करिअरचा विषय आहे. इथे तो त्याच्यावर का ब्लेम घेईल कुठल्या गोष्टीचे? जर सर्व्हरवर प्रॉब्लेम येतात, सर्व्हर एवढ्या गोष्टी होत आहेत, तर तो त्यात येऊन त्याचे हात का खराब करेल? आणि ते मला पटलं त्याची गोष्ट. म्हणून मी त्याला फोर्स नाही करत त्या गोष्टीमध्ये. मी एक लिमिट पर्यंत गेला, पण मी नंतर विषय सोडला. की तो बोलतोय ते पण कुठेतरी बरोबर आहे. उद्या त्याच्यावर कुठलीही एलिगेशन लागतील सर्व्हर रिलेटेड, आणि त्याला तो स्वतःही बोलतोय, तो मला तर वाटतं लाईव्हला पण बोलला असेल, की त्याला किती सर्व्हर मधून ऑफर आहे. ते पे करायला तयार आहेत त्याला, की तुम्ही आमच्या सर्व्हरवर खेळा. तरी तो हो. नाही खेळत. तो त्याची बांधिलकी जपतोय. पण इकडे असं झालं की इकडे ही आपली पोरं बांधिलकी जपत नाहीये. जी स्टाफ मध्ये बांधिलकी म्हणून येत आहेत, ती त्यांची बांधिलकी जपत नाही. हा ऍडमिन तर पहिल्यापासून आहे सोबत, निखिल तर तो बांधिलकी जपत नाहीये. आणि फक्त खोट्यांची एक दुनिया चालू आहे. एक पूर्ण एक जग वसवलंय खोट्याचं. त्याच्यावर सगळं चालू आहे, की हे असं आहे, हे असं आहे, हे तसं आहे, हे तसं आहे. याला हे वेगळं खोटं, त्याला ते वेगळं खोटं, हेच चाललंय. त्याला एवढं प्रेम करून तो माझ्याशी खोटं बोलला ना, भाई मला डोक्यात गेलाय तो, की लास्ट ए टाइम तू एवढं सर्व्हरची अमाऊंट मला काहीच दिली नाही, काहीच गोष्टी केल्या नाही, आणि तरी पण
तू इथे पण खोटं बोलतोय. तू बोलतोय की याची अमाउंट दिली, त्याची अमाउंट दिली आणि सर्व्हरवर एवढूसच झालाय बिझनेस, सर्व्हर लॉसमध्ये आहे. आणि नंतर मग तू स्वतःच बोलतोय की एवढं सर्व्हरने बिझनेस केलाय. यार काय अर्थ आहे याला? जेव्हा मला बाहेर न कळते तेव्हा तू बोलतोय. मग मी बांधिलकी कोणाशी ठेवू? तुझ्याशी ठेवू की त्यांच्याशी ठेवू? एवढं नाही कोण करत. आणि यावेळेस आहे ना, लास्ट 2 वर्ष आहे ना, म्हणजे मला पण पर्सनली खूप वाईट वाटते या गोष्टी. की जिच्या ह्याला ओनर असून पण तुम्ही ती म्हणजे तेवढा रिस्पेक्ट देत नाहीयेत. मी तुमच्याकडनं काही गोष्टी मागत नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, की त्या गोष्टींमध्ये मला इन्व्हॉल्व करा. त्या सर्व्हरच्या ज्या गोष्टी आहेत त्यात इन्व्हॉल्व करा. ती माझी आवड आहे तर त्याच्यात इन्व्हॉल्व करा ना. तुम्ही त्यात पण मला इन्व्हॉल्व नाही करणार. प्रत्येक गोष्ट तुम्ही डिसाईड तुम्हीच करणार, डिसिजन तुम्हीच घेणार. कमालच आहे. आता तो परत चॅट मध्ये काय लिहितोय बघ, मी मार्च 2026 पर्यंत सर्व्हर कोणाला देणार नाही. रिझन तुम्हाला मी कॉलवर सांगितलंय. पैसा कमाना बघ है उसको कोणाला अभी देणार और नाही, घेणार नाही. हे तू नाही ठरवू शकत निखिल. हे अरे एक ओनरचं मॅनेजर काम आहे. ओनरला डिरेक्ट करतोय मी, मला हा हेच नाही समजत तेच, हे नाही काय. ओनरचं काम आहे. हे हा. तू डिसिजन नको घेऊस. तू आपलं तुझ्या लेवललाच राहा. कारण की तुझी निक आता जर ही जी हा. फिगर आहेत ना, हे आमच्या विसीत चाललेत. हे फिगर लाईव्ह आले ना, भावा पोरं भेटून मारतील तुला. एवढे नाही पैसे मी खाऊन अरे मी बसलाय तू. त्याला पण तेच सांगितलं आणि मी इथे पण तेच फक्त बोलतोय. इकडे गरुडाला लाईव्ह स्क्रीन शेअरचं बटन दाखवायचं आणि सांगायचं एवढे अमाऊंट आहे, नाही पोरांनी ते घेऊन त्याला पळालाय. कळत नाहीये रे. ते त्याला त्याची अक्कल चालत नाही. एवढं कोण प्रेम देत नाही. निखिल तू वेगळ्या जमान्यात आहे. विषय वेगळा आहे. आतापर्यंत कोणीच भाऊ तुला भावाचा नाही काहीच होत दाखवलं आज. नाही. भाऊ भावाचा होत नाही. 1-2 एकर जमीन, 10 गुंठे जमीन पण कोण कोणाला देत नाही. अरे भाऊ पण देत 1000 नाही. रुपयांवरती आजकाल त्याच्या चालू डोक्यात मॅटर. दगड टाकायला वेळ लावत नाही. असं सीन चालू आहे. त्याच्यात तुला एवढं प्रेम मिळते पण तू भाई नाही कळत आहे. तू इकडे तुझे जलवे दाखवतोय. मी कोणाला देणार नाही, मी कोणाला तो घेणार आता नाही. मग तोच चॅट मध्ये रुबाब करतोय की मी सर्व्हर हं. 2026 पर्यंत कोणाला देणार नाही. तुम्हाला मी रिझन सांगितलंय. मी बोललो अरे अरे भाई त्याला फुटलीत रीजन पंख. क्या होता है? अरे त्याला फुटलीत पंख. नाही तू सर्व्हर आता ना क्लिअर चालव. सर्व्हरचे हिशोब क्लिअर कर. 2026 नाही 2040 पर्यंत चालव. काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे असं हगरेगिरी करून आणि प्रत्येक नंतर माणसाची किती खोटं चान्स बोलायचं. देणार? प्रत्येक माणसाची खोटं बोलायचं. प्रत्येकाला किती तू चान्स वेगळी देणार? स्टोरी सांगतोय. याला अर्थ नाही ना. काय? एकाने टाकलंय चॅट मध्ये, ये सब नेम तुझे बस श्रीमान लेजेंड के नाम से मिला है. आणि तो निक रिप्लाय देतो, यू रियली थिंक. बाबा वो अरे बाबा लेजेंड तो रोल पे लिखा है जो इसलिए तो स्वतः बंदे श्रीमान खेलते भाईंना हैं. शिवाय देतोय क्लिप्स मध्ये, तो काय सांगेल आपल्याला? उसको लगता है कि उसके नाम पे हा ना. सर्वर खेल रहे लोग. निखिल के नाम पे खेलने आ रहे सर्वर. गुड ऐसा थोड़ी नाइट. होता अरे है. तो अरे कुणाल क्या पण डाल आणि रहा है तो मैसेज गेमॉन देख, हॅरी क्या पण डाल रहा है. चार्ली बांधिल की मैसेज क्या बोलना डाल बंद रहा कर है. दे बोलना उसको निक को. काय काय काय? निक दोघांनी हा. खरंच निक बांधील की काय शब्द काय घेऊ बोललंय ना नको तुला तू. पाठवतो. डिस्कॉर्ड की चैट पे देखो. बांधिल डिस्कॉर्ड की की चैट शब्द बंद कर दे बाबा निक तू. बोलना. बांधील की शब्द नाही सूट होत तुला. पेंटिंग आताच्या सर्विसेज वेळेत तरी नाही सूट होत. तुला एवढे आप कॉल इधर केले, तुला मेसेज इधर केले. तू मला ब्लॉक करतोय. स्क्रीनशॉट डाला है और वो झूठ बोल रहा है वो. कमाल आहे तुझी. आणि इथं जे आपल्या डिस्कॉर्ड वर स्क्रीन शेअर करून दाखवलं अरे पब्लिकला इकडे तर सगळे प्रूफ चालतायत निक, असं कोणच हवेत बोलत नाहीये. इकडे स्क्रीनशॉट क्लिप तू कोणाला शिव्या घातल्यात ना, त्याचे पण क्लिप्स आहेत. जर गरुडाला दाखवलं ना भावा, उद्या मारेल तुला येऊन. तू कोणाला अरे शिव्या ते देतोय, बघा. कोणत्या स्क्रीनवर नाही, ते लक्षात तर शिव्या ठेव. तुला वगैरे पाठवतो बघ. मी आज तुला नक्की पाठवलं. इतके दिवस म्हणजे अवॉइड केला आम्ही आम्ही. टाळतोय तू त्याचा फायदाच घेत चाललाय. पण आता पाठवायची वेळ आली असं मला तू वाटतंय. लिहितोय की गेमॉन लेजेंड इज हॅरी नो, पण मी आणि आता तो क्लिअर कुणाल सांगतो. पण. निक बोलतोय की द लेजेंड इज नो वन टू मी, ह्याचे प्रूफ आहेत. म्हणजे द हाँ वो लेजेंड वाला कोण? श्रीमान स्क्रीनशॉट भाई. भेजू मैं. श्रीमान भाई माझ्यासाठी कोणीच नाहीये, हे तो स्वतः बोलतोय तोंडाने. आता त्याचा स्क्रीनशॉट दाखवला लाईव्ह वर तर किती लोक मारतील याला. हे जे आहे ना, हे आमच्या पोरांसोबत पण झालंय, की पोरांना डायरेक्ट शिव्या घातल्यात VC वरती. आमच्याकडे क्लिप्स पण पडलेत, सगळं काय पडलंय. आणि पोरांना बॅन पण दिलेत, परमा बॅन पण दिलेत. अशी पण पोरं झालं आहेत आमच्याकडे. आता नवीन अजून एक पोरगा आला. आता हम्म. हे पण बोलेल की आमच्याकडे तो असे अरे आम्हीच ह्याला सांगितलंय बोलायला. आणि ते पण अशा पण शिव्या ना डायरेक्ट आई बहीण काढली बाई. ऐकत असशील तू पण तुझ्या तोंडावर बोलतो भावा मी. नाही चुकीचं आहे. कोणी काढली असेल ना तू पाठव मला. चार्ली डिस्को बघ. आणि हे आहे ना, हे असं नाही की मी एकाला क्लिप पाठवली. आम्ही हे आहे ना कर्णभाऊकडे पण घेऊन गेलेलो त्या टायमाला, जेव्हा हे सगळं झालेलं आणि त्याच्यानंतर. पण कर्णभाऊचा काय कॉन्टॅक्ट नाही म्हणून मी आता सोडून दिले ते. पण ती क्लिप आहेत आमच्याकडे आता पण पडलेल्या. पाठव ना तू यांच्यापैकी कोणालाही पाठव. नाही तर मला त्या पाठव. सगळ्या क्लिप बघितल्याच आपण गरुडा.
तू तो बोलतो तुझ्या आय एम मी बनवलं हे सगळं मी केलं नंतर मी बोललो हा. भाई तू हे सगळं आय एम नको यांनी बोलू बनवलंय. सगळं आहे आणि हाँ हे बोला इसने हे बोला अरे बोला बोला क्लिप्स आहेत बोला सगळ्यांचे हे हाँ क्लिप्ड आहेत सगळीकडे मी आय आणि एम बनवलंय मी सगळं अभिभाव यांनी आय बनवलंय एम बनवलंय मी एक मला आय एम मिनिट मी काय सोडायचंय. बोलतो, एक मिनिट मी काय बोलतो थांबा. मी ती रेकॉर्डिंग ऐकवतो ना, मी क्लिप केली ती. नको रे भाऊ. नाही तुला तुम्हाला ऐकवतो, ऐकवतो ना अरे बरोबर तुम्हाला लाईव्हला वगैरे ऐकवतो. नको इकडे. अरे लफडा लाईव्हला काय होईल नाही माहितीये का? लाईव्हला नाही तुम्हाला आपको तुम्हाला ऐकवतो. तू बघ ऐक गरुडा प्रत्येक माणसाची आपल्यावर जबाबदारी असते. उगाच कोणावर काय व्हायला नको. एक तर पोरं बिरं बघ चाट मध्ये आहेत. पुण्यातली पण पोरं आहेत. लफडा नको. नहीं नहीं वो सब मारपीट वाला है नाही ही तुम्ही नहीं. मला आप ऐकव पण नको. कंट्रोल यायला हाँ माझं पण तो चार्ली सारखं होईल. मला प्रेमात ठीक आहे तो श्रीमान पण बोलले की भाई प्रेमामध्ये आपण भेटू एकदा. काय आहे ते सॉर्ट करू. अरे पण किती प्रेम हे प्रेम ओतूच चाललंय अरे बट अरे तो सॉर्ट प्रेम पहिल्यापासून प्रेम सोबत आहे ना म्हणून त्याच्यावर जास्त प्रेम येते. कारण तो पीक अरे टायमाला त्याचा पण फायदा तो सोडून चाललाय गेला. म्हणून त्याच्यावर जास्त प्रेम आहे. मला सोडून गेला का? हम्म. भूल गए मैंने अरे उठा 10 लिए. दिन से गरुड़ा भाई बोल रहे हैं किसी और का क्यूआर नहीं यूज करना भाई वो बंदा अभी भी अपना क्यूआर दे के पे करा रहा है इससे ज्यादा और क्या नहीं, अदरस हो वैसे सकती देख है क्यों रहे हैं अभी मैं समझ दोस्तों नहीं रहा फिलहाल के लिए ना कोई किसी भी प्रकार का अमाउंट मत डालो सर्वर पे. थोड़ा सा हाँ लोग अभी क्यों पे रुका कर होगा. रहे हैं समझ नहीं हाँ रहे हैं अभी पे भी मत करो. क्योंकि कैसा ये चीजें क्लियर होना चाहिए. उसके बाद ठीक है बाकी की बातें. गरुड़ा जी आपके गरुड़ा वो मी डिस्कॉर्ड सिंपल का वो सांगू है क्या जब तक सॉल्व नहीं होता ना सर्वर हम्म? बंद रख नहीं उसने कल आके सॉल्व करा ना मेरा नाम बदल क्या ही बंदा है भाई कमाल आहे यार निक तू म्हणजे इथे हसतोय वगैरे ना कमाल वाटते बाबा. त्याला जोक मजाक वाटतोय ते. तेच तर बोलतो अरे त्याला त्याला पैसा टाईप करायला खेळ कसली वाटतोय. मस्ती येते त्याला कसला हा. मास चढलाय उसको तू फर्क ही नहीं पड़ म्हणजे रहा उसको पता है अरे याला उसको पता है गरम वो करतोय. अभी का नहीं है ना वो अभी उसको का नहीं है वो पता पहले से है है. उसको पता है अभी ये सब सो जाएंगे मैं सुबह उठूंगा फिर अरे दोबारा मला सर्वर में जाऊंगा पेमेंट लूंगा अपनी स्कैनर लेके और मेरी तो दिनचर्या दोबारा शुरू हो जाएगी निक 2 वीक थांबायला टाइम नाहीये माझ्याकडे. 2 वीक तू अरे आहे 2 ना तास थांबायला 2 टाइम नाहीये दिवसामध्ये त्या ये आईला आणि सगळं क्लिअर कर. श्रीमान स्वतः पण बोलले या बाबतीत. तू या 2 दिवसामध्ये येऊन क्लिअर कर सगळ्या गोष्टी. आणि तुला लाईव्ह स्ट्रीम करेल ना मी. मला काहीच प्रॉब्लेम नाही मग. लाईव्ह काय स्ट्रीम काय करेल लोकांना बघ. तर असे बॅन भेटले की जे काही कोण रिझन पण नाही त्यांना. खरं बोलतायत ना ते कोणीच घाबरणार नाही. कळलं म्हणून तर इथे बोललो पण. सगळे भेटू एकत्र हा समोर याची हिंमत ठेवायची इथे तेव्हा पण येतील इकडे पण जी पोरं आहेत तू ती पण कुठे बोल त्यातला पण भाई जरी कोण खोटं बोलत असेल तू ना दिल्ली त्याला पण बोला आपण दिल्ली इकडे जहाँ लाईव्ह मन स्ट्रीम करे वर तो आणू. वहाँ काही आओ प्रॉब्लेम नाही. देख निक आणि ती पोरं पण काय बोलतात बघ. 2 आठवड्यांनी तू सगळं प्रॉपर एडिट करेल आणि नंतर घेऊन येईल. बाबा हे बघ तुला सांगतो मस्करी नाही करत. पैसा आज उद्या आहे नाही आहे येईल जाईल. पण हा जो रिस्पेक्ट आहे ना तो पहिला कमव भाऊ. तो रिस्पेक्ट नाही मेन पाहिजे. गमावलाय तो त्याने. हे अरे तुला कमवला कोणी पण आणि पोरं आता गमवला लाईव्हला पण येऊन कुठला पण पोरका हे बोलतोय ना भाऊ इकडे सगळे शून्य होते. इकडेच तुला किंग बनायचंय. अरे ते कोणाला तिकडेच सुची डाऊन होते. पडली नाहीये कोणाला एवढं नाही की अरे आमचं निकचं नाव घेतलं तर आम्हाला फेम भेटेल कोणाला नाही फरक मग पडत इकडे मैंने गरु उसको बोला ना विषय. अभी देखो मैंने तो प्यार से बोला है कि मिलो मिलके वो सब क्लियर करते. क्योंकि हमारी इच्छा है श्रीमान भाई की भी इच्छा है कि प्यार से क्लियर करते विषय. क्योंकि कैसा है हमें एक्चुअली देखो हमारा डर नहीं लगता. अपने बांदिल की फैमिली का डर लगता. क्योंकि हमने बहुत सारी चीजें ऐसे देखी है कि अपनी फैमिली कैसे रिएक्ट करती है ना डेंजर लेवल पे रिएक्ट करती है. पुणे और वो भी हाँ और श्रीमान भाई ने तो मुझे लगता है वो स्ट्रीम पे भी बताया था इसमें भी बताया था वो थक थक के शो में भी बताया था तगेश के. ऐसा सीन है भाई वो लड़के में मैंने खुद देखा था. और रात को 12-1 बजे वहां पे डायरेक्ट आ गए थे. उसने बिडिंग करवाई पैसों की रियल लाइफ मनी की इन अ सर्वर की इतने पैसे बिड करो फिर ये बिजनेस तुम्हारा तब हाईएस्ट बिड ये 50,000 की गई थी और उसने ये 30,000 कौन से मांगे सर्वर पे होता है यार ऐसा श्रीमान भाई के सर्वर पे कब से 50,000 की ऐसा बिड फिर उसने लोग 20,000 का डिस्काउंट दिया कि नहीं चलो 50 नहीं 30,000 लेता हूँ एक बिजनेस चलाने का जो अरे सर्वर में है जो इन एम गेम गॉड है नाही बाबा नाही काय. बड़ा भाई अभी आपकी तरफ से ना सबसे पहले एक अनाउंसमेंट जानी बहुत जरूरी है कि IRL सर्वर के अंदर कोई भी एक भी पैसा इन्वेस्ट ना करे ट्रांजैक्शंस नहीं चाहे होंगे गाड़ी के रिलेटेड हो चाहे किसी कपड़े बिजनेस के रिलेटेड हो चाहे बिजनेस के रिलेटेड हो चाहे स्लॉट के पता है एक स्लॉट 1500 का बेच उससे की मास्टर वगैरह सब लोग
वो जब वो पैसे का हिसाब सॉर्ट करेगा हाँ नहीं वो हाँ, तब पहले उसको सब करवा इन्वेस्टमेंट देना। चाहिए, इन्वेस्टर्स तैयार है, बहुत सारे इन्वेस्टर्स तैयार है, उनको पैसा रिटर्न भी नहीं चाहिए, बस उनको एक ही इच्छा है कि टीआरपी अच्छे हाथों में हो, और अपॉर्चुनिटी बाहर मैनेजमेंट अच्छी निकले। हो, और हाँ, ये सर्वर पूरा हटा के अच्छे नया से आ जाए। चले, और सर्वर अच्छे से चले और प्रोग्रेस हो, तो सर्वर की हो, उनको अच्छी चीजें मिले गेम के अंदर, और आपका उसमें पूरा योगदान, और आपको जो बेनिफिट्स मिलने चाहिए जो अब तक नहीं मिले, वो मिले। नहीं वो बुरा उसी का लगता है कि यार श्रीमान को खेलना है और नहीं, वो वो उसका मन वो तो मार रहा है अब यानी वो क्या ही बोले। उनको खेलना है, और हम जो सब लोग खेल रहे हैं ना, हमको हम्म भी उनको गेम में हमारे साथ खेलते हुए देखना है, वो भी एक थॉट है। हाँ एक एक और ये जो प्लस अरे अभी जब सच में बता रहा हूँ, अभी गणपति जी का जो विसर्जन था ना, उस टाइम का पूरा प्लानिंग हुआ था कि कैसे आरपी होगी क्या होगा और श्रीमान की एंट्री होगी। भाई उससे पहले ही इन्होंने विसर्जन कर दिया पूरा सर्वर का, उससे पहले और ये वैसा सब नहीं, कांड बाहर आ आपको गए याद है, और लफड़ा हो आपको गया। याद है, आपको याद है, हम्म आप गेम में आए थे, आप हम्म आरती के लिए गए, उसके बाद आपका उड़ गया, डिस्कनेक्ट हाँ हो गए, हो गया बराबर? हाँ उसके बाद आपने कितने कॉल किए, किसी ने हेल्प करने नहीं आया, आप रिकनेक्ट नहीं हो पाए, एट द एंड आप हाँ मैंने बंद कर दिया फिर। स्ट्रीम बंद करके आप चले गए। हमको हम्म। उस बात का भी बुरा लगता है। ये नहीं सब ठीक है पैसा पर वैसा देखो मैंने है ना, जो मेरा काम था मेरा कर्तव्य था कि भाई पप्पा फैमिली को कोई तो बंदा चाहिए वहां पे। वो मेरा कैरेक्टर नहीं आया तो मैंने वो चेतन भाई का कैरेक्टर से आया और मैंने वो मेरा काम कर दिया क्योंकि आगमन के टाइम में नहीं था। तो भाई बोला कि विसर्जन के टाइम तो जाना ही चाहिए। तो इसी प्रकार हम लोग है ना स्ट्रीम को खत्म करते हैं क्योंकि क्या है मालूम है अभी चीजें तो पता चली, बहुत सारे बंदों ने बोला भी। मेन चीज ये है कि अभी देखो बहुत सारी बातें पता चली। तो ये हमारे यानी सर्वर से अगर ये होता होगा किसी पे अन्याय हो रहा है तो भाई वहां पे ध्यान देना अपना काम है। और मैं दे रहा हूँ ध्यान, लोगों को नहीं दिख रहा है पर मैं तो दे रहा हूँ ध्यान। तो ये टॉपिक जल्द ही क्लोज करेंगे। उसको अभी लाइव पे तो बोला है, वो कॉल करेगा, मैं उठाऊंगा, बोलूंगा मैं क्योंकि श्रीमान भाई ने भी बोला है ये चीज। तो हम दोनों ने ये डिसाइड किया कि भाई प्यार से विषय क्लोज करेंगे।